काळजी करू नका, तुमची लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि एक खुशखबरी सांगतो, मला 1500 रुपये नाही देणार, तुम्हाला 2100 रुपये महिना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. हा निर्णय आम्ही केलेला आहे. आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. एवढंच नाही, लेक लाडकी सारखी योजना आपण आणली. ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये जर कन्या जन्माला आल्याबरोबर 5000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, 1,00,000 रुपये त्या घराला मिळतील. ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल, मुलगी नाही लक्ष्मी जन्माला आली असं वाटलं पाहिजे, ते घर लखपती झालं पाहिजे. ही योजना आपण राज्यामध्ये सुरू केली. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपये आपण दिले. पीएम किसान योजनेतनं 6,000, पीएम साहेबांनी दिले, आपणही 6,000 दिले, 12,000 रुपये आपण देतो. पण आता 12,000 नाही, 15,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला. आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेचं बिल आपण माफ केलं. आता पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना कृषी पंपाकरता विजेचं बिल भरावं लागणार नाही. त्यांचं सगळं बिल आपलं महाराष्ट्राचं सरकार भरेल. ही व्यवस्था आपण केली. सोबत सौर कृषी पंपाची योजना आणली. जो मागेल त्याला सौर कृषी पंप 25 वर्ष त्या सगळ्या परिवाराला, त्या शेतकऱ्याला विजेचं बिल लागणार नाही व्यवस्था केली. आणि त्यासोबत शेतकऱ्यांकरता वेगळी कृषी वीज वितरण कंपनी तयार केली. ज्या कंपनीच्या माध्यमातून 14,000 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली. 18 महिन्यांनी हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस, दिवसाची 12 तास वीज आणि रात्रीची 12 तास वीज, 24 तास वीज मिळेल. ही व्यवस्था आपण या ठिकाणी केली.